शनिवार म्हणजे दिनांक 18 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये माझे पती सौभाग्यवती ह्या मालिकेत काय काय घडलं त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत। वैभवचे सासरे म्हणजे दत्ता भाऊ भंडारीला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जातात। भंडारी त्याला सांगतो की मी एक ऑडिशन घेतो आणि मग आपण बोलू। ते बाहेर जाऊन बसतात आणि इथे वैभवची ऑडिशन सुरू होते। वैभवची ऍक्टिंग पाहून भंडारीसह बाहेर बसलेले दत्ता भाऊही आत येऊन टाळ्या वाजवतात। सासऱ्यांना पाहून वैभव मी आज जाऊन बसतो असं भंडारीला सांगतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर दत्ता भाऊ भंडारीला वैभवला पुन्हा एक संधी द्या, तो नक्की चांगलं काम करून दाखवेन असा आग्रह करतात। वैभवला ऍक्टिंग येत नाही, त्यापेक्षा मी त्याला दुसऱ्या जागेवर कामाला ठेवतो असं भंडारी दत्ता भाऊंना सांगतो। असं ऐकल्यावर दत्ता भाऊ तिथून निघतात। भंडारी वैभवची ऑडिशन पाहिल्यावर खूप खुश होतो आणि त्याला तू ह्या रोलसाठी सिलेक्ट झालायस हे सांगण्यासाठी उत्सुक असतो। तो त्याच्या ऑफिसच्या माणसाकडून वैभवसाठी अजून एक स्क्रिप्ट पाठवतो आणि त्याला बाहेर यायला सांगतो। भंडारीने दिलेला निरोप सांगून जेव्हा भंडारीचा माणूस तिथून निघून जातो तेव्हा वैभव खूप अस्वस्थ होतो आणि विचार करतो की मी हे जे करतोय ते बरोबर नाही। एक दिवसासाठी बाई म्हणून वावरणं वेगळं आणि नेहमी तसंच लोकांसमोर येणं हे वेगळं। मला इथे सगळं थांबवायलाच हवं असं म्हणून तो तिथून पळून जायचं ठरवतो। भंडारीची माणसे वैभवला शोधतात आणि वैभव त्यांच्यापासून लपून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात वैभवच्या समोर त्याचे सासरे येतात आणि वैभव घाबरतो। आता वैभवला त्याचे सासरे ओळखतील का, वैभव तिथून पळ काढण्यात यशस्वी होईल का, हे सगळं आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल।